तर मित्रांनो, आज आपण PGCETचा फॉर्म जो आहे ॲप्लिकेशन फॉर्म तर तो कशाप्रकारे भरायचा आहे तर हे बघणार आहोत. तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्यासमोर असे विविध जे ऑप्शन आहेत तर ते दिसतात. तर यामध्ये विद्यार्थ्यांची चूक कुठे होते तर त्यांना ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे तर ती लवकर भेटत नसल्यामुळे ती गोंधळून जातात. तर इथे बघू शकते MST CET जे ऑप्शन आहे तर ते देखील देण्यात आले. त्यानंतर इतर जे लिस्ट वगैरे लागतात PhDच्या वगैरे जो रिझल्ट आले तर त्याची सर्व लिंक येथे देण्यात आले. त्यानंतर इथे बघू शकता आपण जे साईड बारमध्ये एक नोटिफिकेशन चालू आहे, यामध्ये PGCET असा ऑप्शन आहे. तर इथे बघू शकता आपण त्याचे जे रिझल्ट वगैरे आहेत, जे एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे तर ते सर्व नोटिफिकेशन इथे चालू आहे. तर आपल्याला ॲप्लिकेशन करायचे आहे, त्यासाठी आपल्याला फक्त इथे PGCET ॲप्लिकेशन फॉर्म हे जे ऑप्शन आहे तर त्यावरतीच क्लिक करायची. मी आपल्याला दाखवतो. तरी बघू शकता ते जे पब्लिशर आहे, नोटिफिकेशन पब्लिश केव्हा झाले आहे, त्यानंतर ते CETचे ऑनलाईन ॲप्लिकेशन हे बघू शकते. ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे आल्यावरती ते डाव्या साईडला PGCET 2024 ॲप्लिकेशन फॉर्म जे ऑप्शन आहे तर या ठिकाणीच क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जर कॉलेज कोड वगैरे लागत असलं तर इथे नोटिफिकेशनमध्ये उजव्या साईडला जे नोटिफिकेशन चालू आहे तर त्यामधून आपण नोटिफिकेशन डाउनलोड करून कॉलेज कोड सापडू शकता. आपल्या कॉलेजचा कुठला कोड आहे तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपले जे नाव वगैरे आहे तर ते सर्वप्रथम आडनाव भरायचे. त्यानंतर आपले नाव, त्यानंतर फादर नेम, वडिलांचे नाव, आईचे नाव, अशा प्रकारे जे नाव आहे तर ते भरून घ्यायचे. साधारण हे जे नाव आहे तर ते 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ज्या प्रकारे तर तेच नाव भरा, कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे जे नाव वगैरे आहे तर ते बदलून जातात. आणि त्यानंतर आपल्या डेट ऑफ बर्थ भरायची आहे. त्यानंतर आपण जी कॅटेगरी आहे आपली तर ती कॅटेगरी ते सिलेक्ट करायची आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी आहे. त्यानंतर EWसाठी 400 रुपये. इतर कॅटेगरीसाठी जी फीज वगैरे आहे तर ती कमी होत जाते. आपली कॅटेगरी ते जे रिझर्वेशन आहे तर ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपण पर्सन डिसेबिलिटी आहात का ऑर्फन आहात का ते इथे येस नोवरती सिलेक्ट करा. त्यानंतर आपला ॲड्रेस आहे, परमनंट ॲड्रेस इथे टाका. त्यानंतर सिटी जे आपले शहर आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणचे जे तालुक्याचं जे नाव आहे तर ते इथे सिलेक्ट करा. आपण तालुक्यात राहत असाल तर तेच नाव इथे सिटी म्हणून टाका. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड आणि आपला जो व्हॅलिड ईमेल ID आहे जो की आपण कंटिन्यूस वापरत असतो तर तो सिलेक्ट करून इथे भरायचा आहे. त्यानंतर आपलं ॲडमिशन कोणत्या वर्षी झालं होतं तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तर 2020-21, त्यानंतर 19-20 अशा. जर आपलं ॲडमिशन जर 2020मध्ये झालं असेल तर ते कन्सिडर ॲज 2020-21 असं होत असतं. 19मध्ये झालं तर 19-20 अशा प्रकारे होत असतं. त्यानंतर आपला कॉलेज कोड निवडायचा आहे. सर्वप्रथम तो कॉलेज कोड जो नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले तिथून आपण सिलेक्ट करून किंवा टाकून या ठिकाणी टाईप करू शकतो. त्यानंतर आपली जी फील्ड आहे, आपण कुठल्या याच्या फील्डमध्ये डिग्री घेत आहात तर आपण इथे BTech, BSc हॉर्टिकल्चर, BSc ॲग्री ऑनर्स, त्यानंतर बायोटेक, ज्या सर्व डिग्री आहेत तर ते इथून आपली कुठली डिग्री आहे तर ते सिलेक्ट करायची. त्यानंतर आपल्याला एक्झाम कुठल्या पेपरची द्यायची आहे तर इथे जे पेपर आहे तर ते सिलेक्ट करायचे. फर्स्ट आहे ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सगळ्यात शेवट. तर साधारण पहिले दोन जे पेपर आहे तर ते कंपल्सरी फॉर्म भरा. त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर जे आहे तर जे आपल्या जवळ असणार आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे. जे की ही सर्व माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला इथे येऊन जाईल. त्यानंतर आपला जो फोटो आहे तर त्याची साईज फक्त 35 KB असली पाहिजे. त्यानंतर सिग्नेचरची देखील 35 KB किंवा 30 KBच्या आत जी साईज आहे तर ते असली पाहिजे. त्यानंतर आपण एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे जेणेकरून आपलं जो ॲप्लिकेशन आहे तर त्याशी कोणी छेडछाड करणार नाही किंवा काही चेंज वगैरे करणार नाही. तर हे सर्व केल्याच्यानंतर आय कन्फर्म की जे ऑप्शन आहे ते टिक मार्क करायचं आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर ते सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती तर ती जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.